देवराया नमो ज्ञान सिंधू नमो दीनानाथा नमो दीनबंधू नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो माय बापा कृपाळानुपाळा पुंडलिक वरदा
नाम उच्चारिता ओटी विठ्ठला उच्चारिता ओठी विठ्ठला उच्चारिता ओठी टाळ दिंडीचा गजरा टाळ दिंडीचा गजरा विठ्ठल 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 नामाचा उच्चार विठ्ठल 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 नामाचा उच्चार विठ्ठल 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 नामाचा उच्चार योगयागादी साधने योगयागादी साधने योगयागादी साधने योगयागादी साधने योगयागादी साधने अवघियांची ते पेणे अवघियासी येते पेने अवघियासी येते पेने टाळ दिंडीचा गजरा टाळ दिंडीचा गजरा विठ्ठल 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 नामाचा उच्चार विठ्ठल 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 नामाचा उच्चार विठ्ठल 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 नामाचा उच्चार सुखनाई या संसारी सुख नाही या संसारी सुख नाही या संसारी सुख नाही या संसारी सुख नाही या संसारी म्हणे दुखियाची महारी म्हणे जोगियाची महारी म्हणे जोगियाची महारी टाळ दिंडीचा गजरा टाळ दिंडीचा गजरा विठ्ठल 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 नामाचा उच्चार विठ्ठल 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 नामाचा विठ्ठल 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 काय करावे हरिला शालू माझा रंगाने भिजला 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 आज समी नवा काढिला
अतिशय सुंदर असं सादरीकरण सादरकर्ता मंडळ होतं रामकृष्ण हरिभजन मंडळ. मुख्य गायक कृष्णाजी वंदरकर माऊली. आपण अतिशय सुंदररित्या या ठिकाणी आपलं सादरीकरण केलेलं आहात. आमच्या परीक्षकांना काय वाटलं त्यांच्या माध्यमातून ऐकू. अतिशय सुंदर आपली सेवा झालेली आहे. जलद पद्धतीने आपलं भजन झालेलं आहे. सुंदर वाटलं. रामकृष्णला कृष्ण हरी या भजनाला आपण मालकंस राग निवडला. तो राग आपण शेवटी निवडत चला. बाकी एकदम सुंदर. रामकृष्ण हरी. नक्कीच माऊली मनापासून धन्यवाद. आपलं मार्गदर्शन इथल्या अनेक सहभागी भजन मंडळाला आज मिळतंय आणि त्याच्यातून शिकण्यासारखं आहे आणि प्रत्येकाने ते शिकत उपजत केलं पाहिजे. मी विनंती करतोय यानंतर आमचे परीक्षक आदरणीय अनंतजी शेवणे माऊली आपले विचार या ठिकाणी व्यक्त करतील. रामकृष्ण हरी माऊली. भजन मंडळाचं नावच रामकृष्ण हरी आहे. छान. मी आता गुरुजींनी जे सांगितलं हे मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलेलं. मला वाटतं की भजनाची सुरुवात करताना मालकंस म्हणू नका, शक्यतो म्हणू नका. बदलला असता तर छान वाटलं असतं. एखाद्याला अशी शंका येईल की मालकंस रागाने काय होतं. तर असं आहे, रागशास्त्रामध्ये पूर्वानुराग आहेत आणि उत्तरांग प्रधान काही राग आहेत आणि आपण मध्ये शिवरंजनी घेतला तर रागामुळे काय होतं, अनुराग तयार होतो. अनुराग म्हणजे भाव किंवा प्रेम. तर ते रागावर काही स्वर वर्ज्य असतात. तर भैरवीमध्ये मालकंस रागामध्ये या रागामध्ये जास्त कोमल स्वराची संख्या आहे. त्यामुळे हे राग शेवटी असावेत. रामकृष्ण. धन्यवाद. मला तुम्हाला हे सांगायचं होतं की तुमचं भजन 13व्या मिनिटाला संपलं आहे. तुमच्याकडे अजूनही 2 मिनटं होती. मी नोंदवहीमध्ये तुम्हाला जर अजून काय पाहिजे असेल तर नोंदवही वाचा. मी नोंदवहीमध्ये लिहिलेलं आहे की थोडं विलंबित गाऊन करता येईल, अजून छान करता येईल. तुमचा आवाज तर गोडच आहे, त्याच्यामधील प्रश्न नाही, पण अजून विलंबित गाऊन अजून छान भजन करता येईल. रामकृष्ण हरी. धन्यवाद. नक्कीच आपण या सहभागी भजन मंडळाचा या ठिकाणी यथोचित सन्मान करतो आहोत. मी विनंती करतोय नितेशजी देवळीकर माऊली, चला आपण आपल्या शुभ हस्ते या मंडळाचा यथोचित सन्मान करावा. एका बाजूनं व्यासपीठावरती आमंत्रित करतोय मान्यवर, तर दुसऱ्या बाजूने विनंती करतो आहे यानंतरची सेवा श्री संत ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ. मुख्य गायक आदरणीय बापू महाराज सावंत. आपण सभेसाठी एका बाजूने या. विचार मंचावरती आमंत्रित करतो आहे हरिभक्त पारायण दिनेशजी महाराज गायकर माऊली. आपण या ठिकाणी आहात. आपण सन्मानपूर्वक विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. त्याचप्रमाणे आदरणीयशी योगेशजी पारदे माऊली आणि त्यांचा परिवार. मी आपणास विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती या. आणि दुसऱ्या बाजूला सर्वांनी श्रीयुत शंकरजी पाटील महाराज पाहिंदवरून या ठिकाणी आपण आलेला आहात. आपणास विनंती करतोय आपण कृपया व्यासपीठावरती या. चला यानंतरची पुढची सेवा आहे भजन सेवा श्री संत ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ. मुख्य गायक बापू महाराज सावंत माऊली. आपण या ठिकाणी सेवेसाठी सज्ज रहा. व्यासपीठावरती आमंत्रित करतोय हरिभक्त पारायण दिनेशजी महाराज गायकर माऊली. आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. यानंतर योगेशजी पारदे माऊली आणि शंकरजी पाटील महाराज. आपण सन्मान करतो आहोत आदरणीय हरिभक्त पारायण दिनेशजी महाराज गायकर माऊली. अनेकांच्या गुरुस्थानी असणार हे व्यक्तिमत्व आहे आणि आजच्या या कार्यक्रमाला या माऊलींचं या ठिकाणी चरणस्पर्श होतोय. माऊली या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपणास दंडवत करेन. मी विनंती करेन आपले 2 शब्द या कार्यक्रम प्रसंगी व्यक्त व्हावेत. सर्व भजनप्रेमींना सप्रेम जय हरी. समर्थ कृपा भजन मंडळ 16व्या वर्धापन दिनानिमित्त आज या ठिकाणी या भजन स्पर्धेचं आयोजन आहे. विशेष सांगावं वाटतं की आतापर्यंत ज्यांनी स्पर्धा ज्या मंडळांनी स्पर्धेचं आयोजन केलं, परंतु हे एक मंडळ असं आगळं वेगळं आहे. इथे महाराष्ट्रातील नामांकित गंधर्व साक्षात ज्यांच्या आवाजाने संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशभर कान आपले कसे तृप्त करता येतील याचा शोध घेण्यासाठी यूट्यूबच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून आळंदी पंढरपूरच्या वारीतून आम्ही जो घेतो ती साक्षात पांडुरंगाची गंधर्व गायन मूर्ती आदरणीय भुगुरे गुरुजी आज आपल्याला साक्षात या ठिकाणी मार्गदर्शनाला आहेत आणि मंडळाने त्यांना या ठिकाणी बोलवलं आहे. त्याबद्दल हे सर्वात मोठं आजचं भाग्य असेल.
आता मी काय जास्त बोलू शकत नाही की हे व्यासपीठ जास्त वक्त्याचं नाही आहे आणि खूप मोठ्या मार्गदर्शक व्यक्ती आली की आपण थोडं कमीच बोलावं, कारण का माझं पामर आहे काय थोरंपणं पायाची वाहनं पायी बरी. परंतु मंडळी एक आहे, आज जे जे या स्पर्धेच्याच माध्यमातून आम्ही वारकरी झालो, माळकरी झालो. मगाशी कोणी आमचे परममित्र बोलून गेले, रेल्वेतले सर्व मंडळी आहेत, कोणी माळकरी आहेत कोणी नाही आहेत, पण भजन कोणाचं गातोय आपण? पांडुरंगाचं ना. आपण त्याचेच आहोत आणि त्याचेच होणार शेवटपर्यंत. कारण हा जो आत्मा आहे ना अभंगरूपी, हा आत्मा नसनास्तून संपूर्ण महाराष्ट्रात सर्व लोकांच्या मनामध्ये भरलेला आहे आणि तेच आपलं ध्येय आहे. आणि फक्त एकच, इथून निघून जाताना पहिला क्रमांक दुसरा क्रमांक हा भाग सोडून द्या. कदाचित मी नेहमी सांगतो तिथे अहंकारी उत्पन्न होऊ शकतो, परंतु आज जर का इथून सोन्यासारखं काही नेऊन घ्यायचं असेल ना आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये, जर का आपल्याला काय चिंतन करायचं असेल, तर आज ज्या भजनाच्या टिप्स आदरणीय आमचे परीक्षक भुगोरे गुरुजी देतील त्या जर आवर्जून आपण घेऊन गेलो तर खरंच आपल्या जीवनाचं सोनं होईल आणि आपलं भजनही चांगलं होईल आणि आपण एक चांगलं भजनकरीसुद्धा हो. आणि ते सर्वांनी घेऊन जावं. आणि त्या जसं आता मगाशी मालकोन काही राग असे आहेत, कोमल आहेत, काही सकाळी, काही दुपारी, काही रात्री. हा अभ्यास आहे, सगळ्यांना नाही माहिती, परंतु तो जाणण्याचा प्रयत्न करून आपण जर चांगल्या पद्धतीने